नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील पूर्ण अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचा टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट, टॉपिक नंबर सेकंड अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि आता टॉपिक नंबर थर्ड ऍडमिशन ऑफ पार्टनरला सुरुवात केलेली। लास्ट काही टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। त्याचबरोबर या टॉपिक मधील थिअरी, बेसिक कन्सेप्ट, ॲडजस्टमेंट या सगळ्या आपण लास्ट काही व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहेत, तर याचे देखील व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। व्हिडिओ आवडला तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट द्यायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं सॉल्व एक्झाम्पल नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर हा जो टॉपिक आहे त्यातील पाहणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरुवात करूया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितलंय ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। चला तर सुरू करूया। फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करूया। पहा, आनंद अँड रोहित दोघ जण पार्टनर आहे। पहिला पार्टनर आहे आनंद आणि दुसरा पार्टनर आहे रोहित। आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:1। त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे? 4:1। देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 वॉज ॲज अंडर। त्यांचा रेशो दिलेला आहे आणि बॅलन्स शीट दिलेली। बघा, आता ही जी बॅलन्स शीट दिलेली विद्यार्थी मित्रांनो, ही जुन्या फर्मची म्हणजे दोन पार्टनर असतानाची बॅलन्स शीट आहे। कोणते दोन जुने पार्टनर? आनंद आणि रोहित हे जुने पार्टनर आहेत आणि त्यांचा हा ओल्ड रेशो दिलेला आहे। त्यांनी किती येतो? 4:1 हा आहे त्यांचा ओल्ड रेशो। आणि त्यांनी बघा, दे ॲग्री टू ॲडमिट अमित नावाचा नवीन पार्टनर त्यांनी ऍड करायचं ठरवलंय। ॲडमिट टू नचिकेत, सॉरी, नवीन पार्टनर कोण ऍड करायचं ठरवलं? त्यांनी नचिकेत नावाचा नवीन पार्टनर त्यांनी ऍड करायचं ठरवलं आहे आणि तो ऍड होत असताना काही कंडिशन त्यांनी दिलेल्या आहेत। आता लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला ही जी फर्मची बॅलन्स शीट दिलेली ही ओल्ड फर्मची आहे आणि ओल्ड फर्मच्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी असेट आपण आपल्या नवीन फर्मच्या बॅलन्स शीटला घेणार, परंतु ते रिव्हॅल्यूड झालेले असेल तर ते रिव्हॅल्यूड अमाऊंट घेणार। तर याच्यामध्ये बघा, कॅपिटल दिलेले, आपण कॅपिटल अकाउंट तयार करतो, आपण कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांचा बॅलन्स लिहिणार कॅपिटल अकाउंटच्या। रिझर्व्ह फंड हा सुद्धा आपण ओल्ड पार्टनरला त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये कॅपिटलच्या क्रेडिटला डिस्ट्रीब्यूट करणार, म्हणजे त्यांच्या कॅपिटल प्रमाणे वाटणार, त्यांच्या कॅपिटलच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करणार। क्रेडिटर्स आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आहोत, बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला। असेटला गुडविल अकाउंट तर आपण तयार केलेले, गुडविलचा बॅलन्स गुडविल अकाउंटच्या डेबिटला, इक्विपमेंट आपण असेटला ट्रान्सफर करणार, स्टॉक असेटला, डेटर्स असेटला आणि कॅश अकाउंट तयार केले, कॅश अकाउंटचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला। सगळ्यात सोपं काम लॅबिलिटी आणि असेट ट्रान्सफर कर। त्यांनी पुढे काय सांगितले? दे ॲग्री टू ॲडमिट नचिकेत, त्यांनी कोणाला ऍड करायचं ठरवलेलं आहे? नचिकेतला ऍड करायचं ठरवलंय। द गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ आफ्टर द ॲडमिशन ऑफ नचिकेत। आता जे गुडविल असणार आहे, जुनं गुडविल, हे काय केलेले? रिटर्न ऑफ केलेले नचिकेत ऍड झाल्यानंतर। आता रिटर्न ऑफ करताना कोणते पार्टनर रिटर्न ऑफ करणार आहे? ओल्ड पार्टनर रिटर्न ऑफ करणार आहे। तर त्याची एंट्री आपल्याला काय करावं लागेल? गुडविल रिटर्न ऑफ करण्याची, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अशी एंट्री करावी लागेल आपल्याला। इथं आपण ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे कोणी आनंद आणि रोहित टू गुडविल अकाउंट अशी एंट्री करावी लागेल। त्याच्यानंतर 1/4 इक्विपमेंट टू बी रिटर्न ऑफ। आता बघा, 1/4 इक्विपमेंट, 1/4 म्हणजे काय? 4 मधला 1 हिस्सा म्हणजेच 25% इक्विपमेंट आहेत। हे रिटर्न ऑफ म्हणजे काय? कमी झाले, म्हणजे आता आपल्याला हे काय करावं लागेल? इक्विपमेंट्स मधून लेस करावं लागेल आणि असेट कमी होणे, लॉस हे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहावं लागेल। त्याच्यामुळे आपल्याला इक्विपमेंट्सला एक स्टार मार्क करावं लागेल। इक्विपमेंट्सला काय करणार आपण? स्टार मार्क करणार। देन आफ्टर नेक्स्ट, स्टॉक इज टू बी अंडर व्हॅल्यूड। आता बघा, स्टॉकची व्हॅल्यू काय झाली? अंडर व्हॅल्यूड म्हणजे कमी आहे, कितीने? 10% कमी दाखवला। इज टू बी ऍडजस्टेड प्रॉपरली, 10% कमी दाखवला म्हणजे 10% आपली जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा कमी दाखवला। जर प्रॉपर दाखवायचं म्हणलं तर 10% व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऍड होईल, त्याच्यामुळे ही जी अमाऊंट आहे 10% ती स्टॉक मध्ये ऍड होणार, स्टॉक वाढणार आहे, फायदा होईल रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला।
रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला पोस्ट करणार. त्याच्यानंतर डेटर्स जे असणार आहे, डेटर्सच्या बाबतीत काय सांगितलंय, डेटर्स ऑफ ₹1,808 आर नॉट रिकव्हरेबल. म्हणजे हे नॉट रिकव्हरेबल म्हणजे आहेत बॅड डेट्स. आता हे बॅड डेट्स आपण डेटर्स मधनं काय करणार, लेस करणार आहोत. आणि असेट कमी होणे लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. त्याच्यामुळे डेटर्सला एक स्टार मार्क करू, स्टॉकला एक स्टार मार्क करावा लागणार आहे. आणि नचिकेत विल इंट्रोड्यूस, आता नचिकेत नवीन पार्टनर आहे आणि तो इंट्रोड्यूस ऑफ ₹1,20,000 फॉर 2/5 शेअर ऑफ फर्म. म्हणजे त्यांनी 1,20,000 कॅपिटल आणलं. कॅपिटल आणले की आपल्याकडे कॅश किंवा बँक थ्रू अमाऊंट येणार आहे. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट, कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. आणि कोणी आणली, नचिकेतने आणली, टू नचिकेत कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीची त्याची जनरल एंट्री होईल. आणि लास्ट, आनंद विड्रॉ ₹60,000 फ्रॉम बिझनेस. आता आनंदने विड्रॉ केले 60,000, म्हणजे बिझनेसमधने विड्रॉ केले म्हणजे कॅश गेली, कॅशच्या क्रेडिटला आपल्याला दाखवावं लागेल. आणि हे पर्सनल यूजसाठी विड्रॉ केले म्हणजे त्याचं ड्रॉविंग आहे, म्हणजे आनंद कॅपिटलच्या कॅशच्या क्रेडिटला, आनंद कॅपिटलच्या डेबिटला आपण ड्रॉविंग रेकॉर्ड करणार. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, याचे पोस्टिंग करायचे आहेत. आणि त्यांनी आपल्याला खाली काय सांगितलंय, पास रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड जर्नल एंट्रीज. आता लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, गुडविल हे सगळं एकदा सोबत सांगणार आहे आणि जनरल एंट्री सुद्धा सगळे सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या दोन्हीची प्रॅक्टिस व्यवस्थित होईल. तुम्ही पेपरमध्ये फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करून जनरल एंट्रीज केल्या तरी चालतील, पण आपण हे सगळं करणार जेणेकरून आपली सगळ्याची प्रॅक्टिस होईल. चला तर मग सुरू करूया. चला फर्स्टली आपण काय करूया, बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया. बॅलन्स शीटला बघा, पहिल्यांदा त्यांनी आपल्याला दिले कॅपिटल, तर कॅपिटल अकाउंट आपण तयार केले. कॅपिटलच्या क्रेडिटला बघा आनंद आणि रोहितचा बॅलन्स दिलेला आहे. आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड जाऊ. आनंदच्या कॉलम मध्ये लिहिणार 1,35,000 आणि रोहितच्या कॉलम मध्ये लिहिणार आहे 75,000. नचिकेतच्या कॉलम मध्ये डॅश तो ज्यावेळेस घेऊन येईल त्यावेळेस त्याची लिहून घेऊया. नेक्स्ट, रिझर्व्ह फंड हा सुद्धा आपण आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये म्हणजे 4:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय रिझर्व्ह फंड. आणि तो 4:1 या पद्धतीने वाटला, त्याची अमाऊंट आहे ₹90,000 आणि तो 4:1 या पद्धतीने जर वाटला तर तो 72,000 72,000 आनंदला येणार आणि 18,000 रोहितला येणार आहे. नचिकेत याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार नाही कारण की तो आत्ता नवीन आलेला आहे. क्रेडिटर्स बिल्स पेबल आपल्या लॅबिलिटी आहेत. आपण आपल्या बॅलन्स शीटला जायचं, एक 4-5 ओळी जागा सोडायचं आणि त्याच्या तिथे लिहायचं क्रेडिटर्स. अमाऊंट लिहिणार 54,000 54,000 आणि द नेक्स्ट बिल्स पेबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹6,000 6,000. हे झालं आपण आपलं लॅबिलिटीचं. असेटला बघा, गुडविल आपण अकाउंट तयार केलेलं आहे. याची आपल्याला जनरल एंट्री सांगितली बरं का, की जनरल एंट्रीज ऑफ गुडविल, गुडविलच्या जनरल एंट्री म्हणजे गुडविल जी ट्रीटमेंट करणार आहोत त्याची जनरल एंट्री करायची. आता गुडविल अकाउंट तयार केलेला आहे, आपण गुडविल अकाउंटला जाऊया. त्या ठिकाणी त्याचा बॅलन्स लिहून घेऊया, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहू ₹90,000 90,000. दॅन नेक्स्ट, इक्विपमेंट, स्टॉक, डेटर्स याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, सगळे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. फर्स्ट लिहूया इक्विपमेंट्स, त्याची अमाऊंट लिहूया 45,000 45,000 इनर कॉलमला. ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे एक वेळ जागा सोडायची, आपण एक वेळ जागा सोडूया ऍडजस्टमेंटसाठी. देन आफ्टर पहा, नेक्स्ट आहे स्टॉक 54,000, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं स्टॉक 54,000 इनर कॉलमला लिहिणार. ऍडजस्टमेंट एक वेळ जागा सोडणार. नेक्स्ट पुढे बघा, डेटर्स आहे 1,20,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं, ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स 1,20,000 आणि ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे एक वेळ जागा सोडली. कॅशचा बॅलन्स, कॅश अकाउंट तयार केले त्याच्या डेबिटला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत 51,000. नेक्स्ट पुढे बघा, दे ॲग्री टू ऍडमिट नचिकेत फ्रॉम द फॉलोइंग टर्म्स. ह्या सगळ्या असेट लॅबिलिटी आपण ट्रान्सफर करून घेतल्यानंतर त्यांनी असं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. त्यांनी सांगितले की नचिकेतला त्यांनी ऍड करायचं ठरवलं.
मग ते ऍड करत असताना त्याचं गुडविल काय केले, रिटर्न ऑफ केलेले. मग गुडविल रिटर्न ऑफ केलं तर जनरल एंट्री काय होती गुडविल रिटर्न ऑफची, की बाबा ओल्ड पार्टनर्स रिटर्न ऑफ करताना जुनं गुडविल जुन्या पार्टनरलाच रिटर्न ऑफ करणार. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. मी जनरल एंट्रीचा फॉर्मॅट वगैरे असं काही वेगळा तयार करत नाही, इथंच तुम्हाला त्याची जनरल एंट्री समजून सांगतो. एकच जनरल एंट्री करायची आपल्याला, एवढीच, फक्त एवढीच जनरल एंट्री करायची. बघा आपण ओल्ड पार्टनरची नावं आहे आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट, त्याचा रेशो आहे 4 म्हणून ते 90,000 पैकी 72,000 त्याला येणार आहेत. आणि दुसरा पार्टनर आहे रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट, याच्या हिस्साला 1 आहे म्हणून 18,000 टू गुडविल अकाउंट. टोटल आपण 90,000 लिहिणार आहे. आणि नॅरेशन लिहिणार बीइंग गुडविल रिटर्न ऑफ बाय ओल्ड पार्टनर्स. बघा गुडविल काय केलं, रिटर्न ऑफ केलेले आपण ओल्ड पार्टनर्सने. एंट्री काय केली, आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आनंदला 72,000, रोहितला 18,000 आणि गुडविल टोटल किती येणार 90,000. आता बघा आनंद आणि रोहित कॅपिटलला डेबिट आहे, लक्षात घ्या जनरल एंट्रीमध्ये. त्याच्यामुळे आनंद आणि रोहित कॅपिटलच्या डेबिटला जावं लागेल. आपण येणार आनंद आणि रोहित कॅपिटलच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत टू गुडविल अकाउंट. टू गुडविल याचं लेजर पोस्टिंग करतोय, लक्षात घ्या टू गुडविल अकाउंट. आणि आनंदच्या कॉलम मध्ये लिहिणार 72,000 आणि रोहितच्या कॉलम मध्ये लिहिणार 18,000. नचिकेत आता नवीन आहे, त्याला आपण काही ते डिस्ट्रीब्यूट करणार नाही. इकडं गुडविल म्हटले म्हणजे गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला जावं लागेल आणि त्या ठिकाणी लिहावं लागेल बाय क्रेडिटला बाय आनंद कॅपिटल अकाउंट, अमाऊंट लिहिणार 72,000 आणि बाय रोहित कॅपिटल अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹18,000 18,000. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, गुडविलची ट्रीटमेंट जी पहिली ऍडजस्टमेंट होती ती आपण करून घेतलेली. नंबर 2 मध्ये 1/4 ऑफ इक्विपमेंट विल बी रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे काय, कमी झालेले आहेत. आता इक्विपमेंट्स कुठे आहेत, आपले बॅलन्स शीटच्या असेटला. 1/4 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 25%. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस 1/4 रिटर्न ऑफ. आता 45,000च्या 25% म्हणजे ती अमाऊंट येणार आहे 11,250. ही वजा होईल आणि आउटरला येईल 33,750. 11,250 ने असेट कमी झाली, लॉस आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार टू इक्विपमेंट्स. जितक्यानी कमी झाली तेवढी अमाऊंट लिहायची, 11,250 रुपये आपण लिहून घेतले. 2 नंबरची ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. 3 नंबर मध्ये स्टॉक अंडर व्हॅल्यूड. अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय केलं, त्यांनी कमी दाखवलाय. म्हणजे आता लक्षात घ्या आपल्याकडे जेवढी स्टॉकची अमाऊंट असेल त्याच्यापेक्षा तो कितीने कमी दाखवलाय, 10% ने कमी दाखवलाय. म्हणजेच आता जर मी स्टॉकचं इथं वर्किंग दाखवतो तुम्हाला थोडक्यात, स्टॉकची व्हॅल्यू किती आहे 54,000. ही 54,000 10% कमी दाखवली म्हणजे किती टक्के आहे ती 90%. म्हणून 54,000 भागिले 90 गुणुले आपल्याला किती टक्के वाढवायची, ऍड करायची 10%. म्हणून याला काय करणार, इंटू 10 करणार. म्हणजे आपल्याला 10% कमी दाखवलेली अमाऊंट भेटणार आहे. तर ते आपल्याला भेटल बरोबर ₹6,000. किती भेटल ₹6,000. 6,000 रुपयांनी ती कमी दाखवली. 6,000 ने म्हणजे 6,000 आपल्याला काय करावं लागतील, स्टॉक मध्ये ऍड करावे लागतील. म्हणून स्टॉक मध्ये यायचं आपण आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड 10% अंडर व्हॅल्यूड. अमाऊंट लिहिणार 6,000 आणि टोटल आउटरला दाखवणार आपण 60,000. आता लक्षात घे पडताळणी कसं करायचं, स्टॉकची अमाऊंट 60,000 आहे, 10% कमी दाखवली म्हणजे बरोबर 54,000 दाखवली. म्हणजे आपण केलेलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. 60,000चे 10% 6,000 वजा होणार, ऍड होणार त्याच्यामध्ये. आता हे ऍड झाली म्हणजे ऍसेट वाढली, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय स्टॉक आणि अमाऊंट लिहिणार ₹6,000 आउटर कॉलम. झालं. 3 नंबर ऍडजस्टमेंट झाली. 4 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले बघा, डेटर्स 1,800 डेटर्स मधून लेस होतील. बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं लेस बॅड डेब्ट्स. अमाऊंट लिहिणार 1,800 रुपये. बघा 1,20,000 मधून 1,800 जर वजा झाले तर 1,18,200 रुपये आउटरला येतील. आणि 1,800 लॉस आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा टू बॅड डेब्ट्स. अमाऊंट लिहिणार ₹1,800. झाली. 4 नंबर ऍडजस्टमेंट झाली. 5 नंबर मध्ये त्यांनी 1,20,000 रुपये काय आणलेले, कॅपिटल आणलेले आहे. मग आपल्याकडे कॅश येईल, याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू नचिकेत कॅपिटल. कॅशच्या डेबिटला लिहायचं टू नवीन पार्टनर आहे नचिकेत कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार 1,20,000 रुपये. आणि नचिकेतने हे 1,20,000 आणलं नचिकेत कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि नचिकेतच्या कॉलम मध्ये लिहिणार अमाऊंट 1,20,000 रुपये. देन लास्ट
आनंद विड्रॉ 60,000 हे ड्रॉविंग आहे. आनंदने विड्रॉ केले म्हणजे थोडक्यात काय आपल्या फर्म कडून पैसे गेले म्हणजे कॅशच्या क्रेडिटला आनंद ड्रॉविंग पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहितो, म्हणून डेबिटला यायचं पार्टनर्स कॅपिटलच्या त्या ठिकाणी लिहायचं टू ड्रॉविंग आणि आनंदच्या कॉलम मध्ये लिहायचे 60,000 इथं कंसातल्या कॅश. आणि दुसरा इफेक्ट आता हे थोडंसं मी दुरुस्त करतो, इथं काय करतो की टू कॅश लिहितो आणि कंसात म्हणतो ड्रॉविंग असं करतो. इथं लिहितो टू कॅश आणि कंसात ड्रॉविंग आणि हे 60,000 कॅश गेली कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय आनंद कॅपिटल अकाउंट कंसात लिहायचं ड्रॉविंग आणि अमाऊंट लिहायची ₹60,000 अमाऊंट लिहिली 60,000. अशा पद्धतीने आपण काय केलेले सगळे ऍडजस्टमेंट केलेले आहेत. आपल्याला जी जनरल एंट्री एक सांगितली होती गुडविल रिटर्न ऑफची ती सुद्धा केलेली आहे. आता आपण काय करूया क्लोज करायला सुरुवात करूया. आपण आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट जर बघितलं क्लोज करायला तर आपल्याला लक्षात येईल की आपली रिव्हॅल्युएशनची डेबिटची टोटल जास्त आहे. डेबिटची जर टोटल केली तर 13,050 येते बघा 13,050 रुपये. तेच लिहिणार क्रेडिटला 13,050 रुपये आणि त्यातनं 6,000 जर वजा केले तर आपल्याला राहणारे 7,050 रुपये. 7,050 हे जुन्या पार्टनरला 2 आनंद आणि रोहितला वाटायचं 1 2 आणि तिसऱ्या ओळीला लिहायचं बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करणार आपण. ओल्ड पार्टनरला त्यांच्या ओल्ड रेशो मध्येच वाटायचे. पहिला पार्टनर आहे आनंद आणि दुसरा पार्टनर आहे रोहित. आनंदचा ओल्ड रेशो 4 म्हणजे त्याला 4 हिस्से देणार, रोहितचा आहे 1 म्हणजे 7,050 पैकी 4 हिस्से आनंदला दिले तर ते येईल 5,640 आणि रोहितला 1 हिस्सा दिला तर तो येईल 1,410 रुपये. अशा पद्धतीने हे आपण डिस्ट्रीब्यूट केले. हे इकडे क्रेडिटला दिसतोय म्हणजेच हा काय लॉस आहे तो इकडं रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला डिस्ट्रीब्यूट करायचा. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू रिव्हॅल्युएशनच्याच म्हणते पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं बरं का. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात लिहायचं लॉस आणि त्याची अमाऊंट आनंदची लिहायची 5,640 आणि रोहितची लिहायची 1,410 रुपये इथं डॅश. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करूया. पार्टनर्स कॅपिटल मध्ये तुम्ही जर अंदाज घेतला तर बघा हा नचिकेत जो नवीन पार्टनर आहे त्याच्या क्रेडिटला 1,20,000 आहे, तेच डेबिटला येणारे 1,20,000 वजा होण्यासाठी काही नाही बॅलन्सिंग फिगर 1,20,000च राहणार. इकडे 75 आणि 18ची जर टोटल केली तर ती 93,000 येणार आहे. कोणाची रोहितची क्रेडिटची टोटल 93 आहे ती डेबिटला लिहिली 93,000 आणि त्यातनं हे 18,000 आणि 1,410 म्हणजे 19,410 जर वजा केली तर आपल्याला भेटणार आहे 73,590. इकडे आनंदचं बघा 1,35,000 आणि 72ची जर टोटल केली तर 2,07,000 येणार आहे. तेच डेबिटला लिहूया 2,07,000 आणि त्यातनं ह्या 72 60 आणि 5,640 जर वजा केली तर बॅलन्सिंग फिगर भेटणार आहे 69,360 रुपये. आणि याला आपण लिहिणार टू बॅलन्स. नवीन फर्म मध्ये 3 पार्टनर असणार आहेत त्यांचा हा कॅपिटल बॅलन्स आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ऍज अ कॅपिटल लिहायचं कॅपिटल अकाउंट. याला अंडरलाईन करायच्या ठिकाणी अतिशय सोपं आहे. आणि याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत पहिला पार्टनर आपला आनंद, दुसरा पार्टनर आहे अमित, तिसरा पार्टनर आहे नचिकेत. आनंदचा कॅपिटल बॅलन्स लिहिणार आपण 69,360, अमितचा लिहिणार 73,590 रुपये आणि नचिकेतचा 1,20,000 असा टोटल कॅपिटल. आउटरला घेणार आहोत आपण 2,62,950 2,62,950. आता गुडविल आणि कॅश अकाउंट क्लोज करूया. बघा गुडविल काय होणार आहे क्लोज होणार आहे डेबिटला 90,000 आहे टोटल गुडविलची आणि क्रेडिटला सुद्धा 90,000 येणार आहे. कॅश अकाउंटच्या बाबतीत बघा काय होणार आहे 51 आणि 1,20,000 1,71,000 डेबिटची टोटल आहे. तीच क्रेडिटला येईल 1,71,000 आणि त्यातनं हे 60,000 जर वजा झाले तर 1,11,000 एवढी बॅलन्सिंग फिगर राहील. याला लिहायचं बाय, हा क्लोजिंग बॅलन्स आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा कॅशचा जो बॅलन्स आहे हा आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अमाऊंट लिहिणार 1,11,000. आणि आता जर आपण बॅलन्स शीट क्लोज करायचं ठरवलं तर आपल्याला बघा की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीची जी टोटल असणार आहे ती भेटणार आहे 3,22,950 रुपये.
आणि तीच आपली ॲसेट असणार आहे. ॲसेटची टोटल सुद्धा तेवढीच भेटणार आहे, 3,22,950 रुपये. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम काय केलेला आहे, सॉल्व्ह केलेला. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. आपण इन डिटेल समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं असेल, हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.